नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करू। हे बघा, पूर्ण उंची घेतली 13.5 इंच, 9.5 इंचाची घेतली घडी, 2.25 इंचाची घेतली गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घेतलं शोल्डर। जितका शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची आहे गळा रुंदी आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। बघा, ह्याप्रमाणे असा आपल्याला छान असा मटका गळ्याचा आकार इथे आपल्याला द्यायचा आहे। त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे अशी ठेवायची, पिन लावून घ्यायची आणि जे आपण कपड्यावरती आकार आखलाय तोच आकार आपल्याला असा कॅनव्हासवरती आखून घ्यायचा आहे। मध्ये सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची। पिन काढली की पुन्हा डबल फोल्ड करायचं आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा हा गळा असा उमटवून घ्यायचा आहे। रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच आपल्याला असं कट करून घ्यायचं। बाकीचं कॅनव्हास सगळं कट करून टाकायचं आहे। 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे। अस्तरचा हा मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा। नंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती अस्तर ठेवायचा। हा मोंड्याचा आकार थोडासा कट करायचा। नंतर पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि इथे आपला सेंटर काढायचा राहिला होता। बघा, सेंटर काढला। कॅनव्हासचं सेंटर आणि अस्तरचं सेंटर असा मॅच करायचा। तिथे सुद्धा आपल्याला पिन लावून घ्यायची। बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण कॅनव्हास कसं लावायचं हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। जी रेषा आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे छान छान रोज नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, मधला भाग जो होता तो कट करून घेतला आणि असे छोटे छोटे असे नॉचेस आपल्याला गळ्याला द्यायचे। त्याच्यानंतर अस्तर आणि कॅनव्हास पकडून असं मध्ये फोल्ड करायचं। वरतून अशी छानपैकी दाबटीप आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे काय होईल, आपला गळा जो परफेक्ट असा दिला आहे तो तयार होईल। एकदम व्यवस्थित असं जसा आकार दिला आहे तसाच तो आकार गळ्याचा तयार होईल। अगदी व्यवस्थित आणि सावकाशी शिलाई मारायची आहे। एकदम अस्तर आणि पीस कॅनव्हास एकदम व्यवस्थित असं पकडून बोटाने मग आपल्याला वरतूनही दाबटीप मारून घ्यायची। बघा, आपली दाबटीप देऊन तयार झाली। कपड्याला पलटी मारायची, पूर्ण अस्तर आपल्याला ही जॉईंट करून घ्यायचे। कुठे फुगा वगैरे पडायला नको याची सुद्धा तेवढीच काळजी घ्यायची आहे। बघा, आता जे उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। सगळीकडने जो उरलेला कपडा आहे तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे। खाली अर्धा इंच, वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारायचे। टक्स मारून झाले की लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची। पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि सरळ अशी वरतून ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची। दोन्ही टक्सच्या मध्ये आलं का पट्टीला एक प्लेट टाकायची आहे। त्याच्याने आपला पाठीचा भाग जो आहे तो वरती तरंगत नाही, व्यवस्थित बसतो। पट्टीवरती द्यायची दाबटीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। बघा, आपला पाठीचा भाग अगदी व्यवस्थित असा तयार झाला, तो बाजूला ठेवायचा। आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा 4 इंच रुंदीचा, त्याला अशी आपण जॉईंट देऊन लांब पट्टी आपल्याला तयार करून घ्यायची। बघा, त्याच्यानंतर तिला असं फोल्ड करायचं आणि पूर्ण पट्टीला शिलाई मारून घ्यायची। पूर्ण पट्टीला आपल्याला ही शिलाई मारायची आहे। आपली पट्टी मोठी केलेली आपण, म्हणून तुम्हाला मी पूर्ण शिलाई दाखवते। बघा,
त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला ही पट्टी सरळ करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अशी पट्टी सरळ करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित। बघा आपली पट्टी अगदी छान अशी तयार झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला याला अशा मध्ये सेंटरला पट्टीला बरोबर मध्ये सेंटरला अशा मोठ्या मोठ्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे। म्हणजे पूर्ण आपल्याला ती फ्रिल बनवायची, पण ती फ्रिल कशी बनवायची बघा, सेंटरला आपल्याला शिलाई मारायची आहे आणि तिथेच आपल्याला ती चुनी पकडायची। कडेला कुठेच आपण शिलाई नाही मारणार आहे, बरोबर सेंटरला पट्टीच्या सेंटरला शिलाई मारायची आणि चुन्या आपल्याला ह्या मोठ्या मोठ्या टाकायच्या आहेत। बघा आपली फ्रिल पण तयार झाली। आता गळ्याला आपल्याला काय करायचं आहे, पहिले लेस लावून घ्यायची। पूर्ण गळ्यावरती ही लेस आपण लावून घेणार आहे। मैत्रिणी तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा। त्याच्याने तुम्हाला रोजचे रोज नवीन नवीन व्हिडिओ येतात, त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा आपण रोजच्या रोज नवीन छान छान व्हिडिओ बनवतो आहे, छान छान डिझाईन्स बनवतो, त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल मैत्रिणींनो, तरच तुम्हाला रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघता येतील। बघा आता लेसच्या कडेकडेनी बरोबर ती जी फ्रिलची आपली कड आहे ती बरोबर लेसच्या बाजूला अशी आली पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली जी डिझाईन आहे ती अगदी सुंदर अशी दिसेल। बघा जसा गळ्याचा आकार आहे तशीच त्या पद्धतीनेच आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे। बघा आपली फ्रिल लावून झाली। आता आपल्याला घ्यायचं आहे सुई दोरा आणि मणी। आता बरोबर काय करायचं, फ्रिलचे असे दोन टोकं उचलून घ्यायचे। बघा इकडनं सुरुवात करूया आपण। असे दोन टोकं उचलायचे आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, मणी लावून घ्यायचं आहे। पहिले सुई दोऱ्याने अशी गाठ मारून घ्यायची, नंतर आपल्याला तिथे असं मणी लावायचं आहे। बघा ह्याप्रमाणे आपण आणखी मणी लावून घेऊ। बघा ह्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण डिझाईनवरती मणी लावून घ्यायचे आहेत। बघा आपले मणी पूर्ण लावून झाले। त्याच्यानंतर आपण लावणार आहे आता लटकन। अगदी सुंदर असे आपण लटकन बनवलेले। लटकन कसे बनवायचे याचा व्हिडिओसुद्धा भरपूर आपल्या म्हणजे प्रत्येक डिझाईनमध्ये लटकन कसे बनवायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आता हे छान असे लटकन आपण इथं बनवले आणि ते आपण आता इथे लावून घेऊया। बघा हे दोघे लटकन आपले लावून झाले। तर आता बघूया आपण आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक। आजची डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबायचं, म्हणजे तुम्हाला असे रोजच्या रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। बघा आपल्या ब्लाऊजचा हा फायनल लुक। अगदी सुंदर अशी आपली डिझाईन झाली तयार। मैत्रिणींनो डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तर बघूया आपण डिझाईनचा आता फायनल लुक। अगदी जवळून तुम्हाला डिझाईन दाखवली। कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय।